मला एक जणाने प्रश्न विचारला की कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाची प्रसन्नता कशी काय ठेवता येईल. तुम्ही सांगता की कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रसन्न राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. ही कसं काय शक्य आहे? आता प्रश्न विचारणाऱ्यांनी अशा पद्धतीने प्रश्न विचारला की कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहता येत नसतं, शांत राहता येत नसतं. हा केवळ एक बोलण्यातला भाग आहे, केवळ हे म्हणणं झालं, अशा पद्धतीचा एक त्या प्रश्नाच्या पाठीमागे विचार आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे. तर मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस माणूस ऐकतो तर स्वतःला ती गोष्ट समजली नाही किंवा स्वतःला ती गोष्ट अशक्य वाटली की मग माणूस त्या गोष्टीचं विश्लेषण आपल्याला हवं तसं करतो आणि त्याला तर्क देऊन ही कशा प्रकारे योग्य नाही हे माणूस सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. एक लीला म्हणा, एक माया म्हणा, एक असं कोड आहे मानवी जीवनाचं की मला कळत नाही असं कधी माणसाला वाटतच नाही, किंवा कोणती गोष्ट माझ्या कळण्याच्याही बाहेरची असते आणि मला तिथपर्यंत गेल्यानंतर, तितकी उंची गाठल्यानंतरच पुन्हा ती गोष्ट समजणार आहे, हे पण माणूस आठवणी ठेवत नाही. मला सर्व काही कळतं आहे तेव्हा प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक विचाराचं मी विश्लेषण करू शकतो, त्याची सत्यता असत्यता मी सांगू शकतो असं माणसाला वाटतं. परंतु ही चकली आहे माणसाला झालेली. प्रत्येक गोष्ट आपण नाही सांगू शकत. जीवनामध्ये आणखीन खूप उंची वाढायची शिल्लक असते. काही काही गोष्टी आकलनाच्या पलीकडे असतात. ज्यावेळेस सांगणाऱ्याने ती ज्या उंचीवरून सांगितलेल्या आहेत तिथंपर्यंत गेल्याशिवाय काही गोष्टी माणसाला कळू शकत नाहीत. समजा एखादा निष्णात डॉक्टर आहे आणि तो किती निष्णात आहे त्याच्या व्यवसायामध्ये हे पाहायचं असेल तर त्याच्यापेक्षा जास्त निष्णात डॉक्टर असला पाहिजे. त्यावेळेस तो सांगू शकतो की त्याची काय क्वालिटी आहे ती. तर तसंच हे आध्यात्मिक विचाराच्या बाबतीमध्ये आहे की विचार ज्यावेळेस समजत नाहीत, विचार ज्यावेळेस आवाक्याच्या बाहेर वाटतात, त्यावेळेस माणूस त्याला अशक्य ठरवत असतो आणि असं होणं शक्य नाही असं माणूस म्हणतो. परंतु ते शक्य असतं. 1-2 लाडूसुद्धा जो खाऊ शकत नाही अशा जर व्यक्तीला 12 लाडू खाणारा जर दाखविला तर तो म्हणेल शक्यच नाही, कारण त्याला माहीत असते की आपण 2सुद्धा खाऊ शकत नाही. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की एखाद्या विचाराला चूक किंवा बरोबर ठरवत असताना आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ही गोष्ट मला समजली नाही, मला समजली नाही म्हणून ती चुकीची होऊ शकत नाही, ती आणखीन मला समजायची बाकी आहे असं त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि म्हणून लगेच त्या गोष्टीला चूक ठरवण्यापेक्षा ही फार पुढची गोष्ट आहे किंवा हा विषय माझ्या आकलनाच्या बाहेरचा आहे अशा पद्धतीने आपण घेतला पाहिजे. कितीतरी गोष्टी जीवनामध्ये अशा आहेत माणसाच्या की जिथं बुद्धीच काम करत नाही माणसाची. आजपासून जर 100 वर्षापूर्वी कोणी असं म्हटलं असतं की पृथ्वीच्या कोण्याही टोकावर आपण असू, एकमेकाला पाहू शकतो, बोलू शकतो एका सेकंदामध्ये, कोणाचा विश्वास बसला असता? कसं शक्य आहे? पृथ्वीच्या त्या टोकावर एक जण आहे, या टोकावर एक जण आहे, म्हणजे कसं काय एकमेकाला बोलू शकतील, पाहू शकतील? तर आज ते शक्य झालेलं आहे की नाही? हे जसं आहे या व्यावहारिक जगामधल्या सुद्धा काही गोष्टी अभूतपूर्व आहेत ज्या बुद्धीच्या पलीकडे आहेत. तसंच काही आध्यात्मिक विषयही असे असतात की जिथं आपलं डोकं काम करत नाही. याचा अर्थ आपली आणखीन उंची वाढलेली नाही,
आपला आणखीन अभ्यास झालेला नाही आणि म्हणून आपल्याला ती गोष्ट अशक्य वाटते. आणि म्हणून बारकाव्याने आपण सगळे विषय समजून घेतले पाहिजे की जेणेकरून आपल्यालाही तिथंपर्यंत पोहोचता येईल. हे महत्त्वाचा विषय. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मी एक 10-1 वर्षाची मुलगी ज्यावेळेस एकदा वर्गामध्ये बसलेली होती, बाई समोर शिकवत होत्या. बाई सांगत होत्या की एक स्त्री होती, तिचा नवरा काळा होता, एकदम बुटका होता, त्याचं नाक चपटं होतं आणि असा तिचा तो नवरा एक दिवशी वारला आणि त्या स्त्रीला खूप दुःख झालं. आता ही 10 वर्षाची मुलगी उभा टाकली आणि म्हणते की जो नवरा काळा आहे, ठिंगणा आहे, नकटा आहे, तर अशा नवऱ्यासाठी तिला कशाला दुःख होईल मॅडम, असं म्हणते. त्यावेळेस त्या मॅडमला प्रश्न पडला की हिला कसं समजून सांगायचं आता. ती म्हणाली की बेटा, काही विषय हे तुझ्या समजण्याच्या पलीकडले असतात. तू ज्यावेळेस 18-19 वर्षाची होशील, तुझं लग्न होईल, त्यावेळेस जीवनात पतीचं काय स्थान ते तुला कळणार आहे आणि त्याच्यानंतरच मग तुला हा विषय समजू शकतो. आता फक्त हा विषय असा आहे, हे फक्त ऐकण्याचं काम कर. आता त्या मुलीला माहीत होतं की मला मॅडमने स्वच्छता शिकवली, इतर काही सुंदर सुंदर गोष्टी शिकवल्या, मॅडम माझ्या हिताच्याच गोष्टी सांगतात, म्हणून मॅडमवर श्रद्धा होती आणि म्हणून तिला पण ही गोष्ट पटली की मी पण मोठी झाल्यानंतर मला ही गोष्ट कळणार आहे. तर अशा काही गोष्टी असतात जीवनामध्ये, आपली विशिष्ट उंची वाढल्यानंतर त्या कळत असतात. म्हणून कोणत्याही विचाराला अशक्य, चुकीचं ठरवण्याच्या आधी आपण स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच त्या गोष्टी कळू शकतात. धन्यवाद.